नवीन वर्ष आपणास व आपल्या कुटुंबियास सुख समृद्धीचे, भरभराटीचे आणि आनंदमय जावो हीच सदिच्छा. शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर साहेब, शिवसेना बांधकाम कामगार सेना कोल्हापूर, जिल्हा संपर्क प्रमुख शिंदे गट, राहणार पालकरवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित बहुचर्चित मराठी चित्रपट अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई हा मराठी चित्रपट 16 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, अशी माहिती या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सध्या या चित्रपटाचा धमाल टीझर प्रचंड चर्चेत आहे. टीझर प्रदर्शित होताच चित्रपटाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली असून सासू सुनेच्या नात्याचं हटके रूप प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार असून त्यांची सासू सुनेची जोडी प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. टीझरमध्ये दोघांची खट्याळ जुगलबंदी, मिश्केल टोमणे, धारदार संवाद आणि भावनिक क्षणांचा सुरेख समतोल पाहायला मिळतो. प्रार्थना बेहरे आधुनिक विचारांची आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्ती सून असून तर निर्मिती सावंत पारंपरिक विचारांची अनुभव संपन्न आणि ठाम मतांची सासूबाई म्हणून बघायला मिळणार आहे. 2 पिढ्या, 2 वेगवेगळ्या विचारधारा आणि 2 कणखर स्त्रियांमधील नात्याचं गोड तिखट, हलकं पुलकं तरीही अर्थपूर्ण चित्रण हे या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. समाजात नेहमी म्हटलं जातं, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, त्याप्रमाणे एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री का नाही उभी राहू शकत, हाच विचार या चित्रपटात मांडण्यात आला आहे. यात नात्यातील अनेक गमती जमतीही पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचं शीर्षक गीत नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून सासू सुनेच्या नात्यातील टोमणे, नोकझोक, प्रेम आणि मस्तीचा खमंग स्वाद या गाण्यातून रंगतदारपणे मांडण्यात आला आहे. या टायटल ट्रॅकला वैशाली सामंत आणि प्रियंका बर्वे यांचा उत्साही आणि दमदार आवाज लाभला असून त्यांच्या गायकीमुळे गाण्यातील खट्याळपणा अधिक जिवंत होतो. कुणाल करण यांचं संगीत हे या गाण्याचं खास आकर्षण ठरतं. पारंपरिक ढंग आणि आधुनिक ठेका याचा सुंदर मिलाप साधत त्यांनी गाण्याला अशी चाल दिली आहे की ती पहिल्याच ऐकण्यात लक्षात राहते आणि नकळत गुणगुणायला भाग पाडते. वलय मलगुंड यांच्या साध्या, बोलक्या आणि लक्षात राहणाऱ्या शब्दातून सासू सुनेच्या नात्यातील आपुलकी आणि मिश्किलता सहजपणे उमटते. यावेळी बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की ही कथा आजच्या काळातील सासू सुनेच्या नात्याची आहे. दोघेही स्वतंत्र विचारांचे आणि स्वतःच्या मतांवर ठाम आहेत, त्यामुळे मतभेद, नोकझोक होते, परंतु त्याचवेळी समजूतदारपणा आणि भावनिक नात्याची सुंदर गुंफणही यात दिसते. सासू आणि सून एकमेकींसाठी आधार बनू शकतात, हीच या चित्रपटाची मध्यवर्ती भावना आहे. कधी हसवणारी, कधी मनाला भिडणारी आणि आजच्या काळातील सासू सुनेच्या नात्याचे विविध पदर उलगडणारी ही कथा 2 पिढ्यांमधील स्त्री नात्याचं सामर्थ्य अधोरेखित करते. झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. उमेश कुमार बन्सल, भवेश जानवलेकर, सना शिंदे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओंकार मंगेश दत्त यांचे आहेत. पटकथा वैशाली नाईक यांची असून छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. हा धमाल चित्रपट 16 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. पण सासू सुनेच्या या नात्यामध्ये त्यावेळची परिस्थिती आणि त्यावेळचे जे काही सामाजिक किंवा त्यावेळेचे जी स्थित्यंतर होती, त्या स्थित्यंतरामध्ये तो सासू सुनेचा विषय त्या पद्धतीचा होता. आज 2025 मध्ये सासू सुनेचा विषयच वेगळा झालेला आहे. आज 100तल्या 98 घरामध्ये ही सासू सुनेची जोडी अशीच तुम्हाला दिसते. कुठे ना कुठेतरी भांडण लागतं, कुठेतरी त्यांची मतमतांतर असतात. मी असे भांडणं नाही म्हणत, वादविवाद असू शकतात, कारण दोन्ही जनरेशन्स खूप वेगळे आहेत. म्हणजे सासूचं जनरेशन वेगळं आहे आणि सुनेचं जनरेशन वेगळं आहे. आणि आता 2025 मध्ये या जोडीला कशा पद्धतीने आमची ऑनलाईन खूप छान आहे की एका यशस्वी पुरुषाच्या मागे बाई खंबीरपणे उभी असते, तर एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का उभी राहू शकत नाही.
हा विचार या निमित्ताने अगबाई सुनबाई अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही समोर ठेवतोय. एंटरटेनमेंट हा माझा फोर्टेज आहे, कारण मी आजपर्यंत अगबाई अरेंजच्या पासून त्या शेवटच्या सिनेमापर्यंत मी फक्त एंटरटेनमेंटचा जास्त विचार केला. पण त्याहीपेक्षा एंटरटेनमेंट करता करता काहीही शिकवण्याच्या भानगडीत न पडता तुम्हाला तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कुठले कॅरेक्टर्स असे दिसत राहतील का, हा विचार मला नेहमी वाटतो. त्यामुळे हा सिनेमा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. त्या कलाकारासाठी खूप छान रोल असणं महत्त्वाचं असतं, की आपली भूमिका किती लांबीची आहे आणि माझा रोल किती चांगला आहे हे महत्त्वाचं असतं. पण या सिनेमाच्या बाबतीत असं झालं, जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा मला या सिनेमाची स्टोरी लाईनच खूप आवडली. म्हणजे ज्या पद्धतीने या सासूसुना नॉर्मल आहेत, जशा प्रत्येक घरात असतात तशाच आहेत, पण पुढे त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं आणि प्रत्येक सासू सुनेला विचार करायला लावणारं असं काहीतरी घडतं की ज्याने हा सिनेमा वेगळा ठरतो. हा इतर सासू सुनांचा सिनेमा फक्त नुसता होत नाही किंवा नुसता कॉमेडीसाठी कॉमेडी असा सिनेमा हा होत नाही. हा एक तुम्हाला काहीतरी विचाराला खाद्य देणारा एक वेगळा सिनेमा ठरतो. निर्मितीताई आहेत म्हणजे तुम्हाला एंटरटेनमेंट नक्की मिळणार याची खात्री मी स्वतःही देईन आणि मला वाटतं माझं प्रेक्षक वर्ग सुद्धा देईल ही खात्री. त्यामुळे ते एंटरटेनमेंट याच्यात आहेच, पण त्याशिवायही बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे याचं म्युझिक जे आहे ते बॅकग्राऊंड म्युझिक तर म्हणजे प्रत्येकजण आपल्या बाळाला छानच म्हणतं, तसं आम्ही पण म्हणतोय की फार सुंदर झालंय. पण यातली जी गाणी आहेत ती गाणी मला वाटतं केदारचं हे बोलायचं राहिलं होतं, तर तोच ते बोलला तर जास्तीच संयुक्त ठरेल. काय की अगबाई अरेंजच्या पासून ते शेवटच्या सिनेमापर्यंत महाराष्ट्र शाहीर किंवा बाई परमाने देवापर्यंत माझ्या सिनेमातली गाणी ही खूप लोकांना प्रचलित होतात. या सिनेमामध्ये ही गरज आहे, या गरजेची ही 4 गाणी मी जरा वेगळ्या पद्धतीने मांडतोय. ही 4ही गाणी तुमच्यापैकी बरेच लोकांनी कित्येक वेळा ऐकलेली असतील, पण एखाद्या सिनेमाची स्टोरी लाईन जेव्हा चालत असते तेव्हा आपल्याला कळतं की इथे गाणी आलं पाहिजे, पण गाणं कुठलं असलं पाहिजे. तर ती 4 गाणी आम्ही जी निवडली ती सारेगमा मधून आम्ही ती सिनेमामध्ये घेतली. सारेगमा ही कंपनी आहे, ही जुनी गाणी आहेत आणि त्याचा कम्प्लिटली साज आम्ही बदलला आहे. साज बदलला म्हणजे रिमिक्स केलेला नाही, कारण मी पण एका म्युझिकल घरातून येतो, शाहीर साबळ्यांकडून. त्यामुळे मला ना त्या गाण्यांची ना योग्यता काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे मला नेहमीच जाणवतं. तर ही 4 गाणी म्हणजे अरुण दातेंचं दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, किंवा पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं दया घना का तुटले जीवने घरटे, किंवा दुसरं त्यांचंच गाणं गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, आणि एक सुधीर फडकेंचं गाणं आहे टाको भांडून भांडून बोलून. हे गाणं खूप त्या काळी फेमस होतं. ही 4 गाणी आम्ही त्या निमित्ताने या सिनेमाच्या निमित्ताने त्याचा कम्प्लिटली 2025चा साज चढवून तुमच्यासमोर सादर होणार आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.